अनिकेत, तुझ्याकडे ज्या रागाने बघत होता ना, मला अजिबात आवडलेलं नाहीये साकेत. कुठल्या बायकोला आवडेल तिच्या नवऱ्याला त्याच्या लहान भावानी अशी वागणूक दिलेली? तू मोठा आहेस ना, मग एखादी गोष्ट अनिकेतला जर खटकली होती तर त्यांनी घरी जाऊन चर्चा करायला हवी होती ना यावर. हे असं सगळ्या स्टाफ समोर तमाशा करायची काय गरज होती? त्यांनी मुद्दाम सगळ्या स्टाफ समोर तुझ्याशी वाद घातला, तू चुकीचा कसा आहेस हे दाखवलं आणि तुझे निर्णय कसे चुकतात ना हे सगळ्यांना सांगितलं. मी सांगते ना तुला, तुझी किंमत कमी करण्याचे प्रयत्न आहेत हे सगळे त्याचे. नाही शांभवी, अनिकेत असा नाहीये ग. तुझा हा स्वभाव, काय करू मी तुझ्या स्वभावाचं? किती भोळा आहेस रे तू साके. असं राहून कसं चालेल? तुझ्यासारखं सगळं जग नसतं. सगळी माणसं तुझ्यासारखी साधी आणि सरळ नाहीयेत. मलाही असंच वाटलं होतं आधी की अनिकेत खूप साधा आणि सरळ स्वभावाचा आहे, पण नाही. आजकाल त्या छवी बरोबर राहून फारच विचित्र वागायला लागलाय तो. नाही ना, मला तर वाटतंय आज तो लहान भाऊ म्हणून बोलतच नव्हता तुझ्याशी. तो या कंपनीचा मालक आहे आणि तू त्याच्या हाताखाली काम करणारा एक एम्प्लॉई. ह्याचीच जाणीव करून द्यायची होती त्याला. हिरंग्या, दादूला प्रत्येक शब्दात अपमान जाणवतोय, कारण तुझ्याबद्दल त्याच्या मनात कोणीतरी विष कालवतंय. आणि तू जर का त्याच्याबरोबर भांडत राहिलास तर त्या तिसऱ्या व्यक्तीला आनंदच होणार. त्यामुळे तू असं वागू नकोस. तू माफी माग ना दादूची. मी जर गेलो माफी मागायला आणि त्याने जर परत माझा अपमान केला तर? तू संधीच नको ना येऊ देऊ तशी. तू स्वतःहून अजिबात त्याच्याशी बोलायला जाणार नाहीस, कळलं? जोपर्यंत तो तुझ्याशी बोलायला येत नाही तोवर तू त्याच्याशी बोलायला जायचं नाहीस. होऊ देत ना त्याला त्याच्या चुकीची जाणीव. स्वतःहून अजिबात बोलायला जाऊ नकोस. ठीक आहे, मग मी आताच जातो साकेत दादाकडे, कारण वेळ घालवण्यात काहीच पॉईंट नाही. बोलतो त्याच्याशी आणि जे काय होऊन जायचंय ना ते होऊन जाऊ दे. ओके? हो हिरंग्या, आणि मला खात्री आहे तुमच्यामध्ये समेटच होईल. आलोच. हिरंग्या, काय झालं तुला? काय लागलं? हो तो टेबल लागला इथे खूप जोरात. तू आधी इथे ये. बस इथे, बस 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 बस. थँक्यू. बस बसू दे. बघू मला कुठे लागलं. होत नाही. खूप लागलंय का? कसं तू असं फिरंग्या, तुला नीट चालता येत नाही का? बघ ना केवढं लागले. जोरात लागलंय बघ. हळू हळू. खूप दुखतंय. खूप दुखतंय. ऐक साकेत दादा. अनिकेत, तुला नीट बघून नाही का चालता येत? काय ग, खूप काय करू आता? एकदमच अचानक लागलं. हिरंग्या तू अनिकेत, अनिकेत चोवी सरक बरं. अनिकेत, कुठे दुखतं दाखव. हा, काय बोलतोय मी आणि असं कसं धडपडतोयस तू? हा, एवढं मोठं झालं तरी नीट चालता येत नाही तुला बघून? दाखव कुठे लागलंय, दाखव. खूप लागलंय का अनिकेत? सांग ना. कुठे लागलंय तुला? दाखव तरी. अनिकेत, अरे काय
काय अनिकेत, लागलंय ना तुला? सांग ना मला कुठे दुखतंय. इथे इथे खूप दुखतंय साकेत दादा. माझ्याकडनं काहीतरी चूक झाली म्हणून तू माझ्यावर हात उगारलास ना. तेव्हा इथे इथे खूप दुखलं. हे बघ, आपल्यात काहीतरी वाद झाला म्हणून आपण भांडलो, दॅट्स ओके. पण तू माझा भाऊ आहेस, माझा साकेत दादा आहेस, कोणीच बदलू शकत नाही. पण माझ्याकडनं जे काही झालंय त्याच्यासाठी सॉरी म्हणतो मी. सो सॉरी. पण स्वतःपासून लांब नको करूस मला प्लीज. अनिकेत सॉरी 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 साकेत दादा. अनिकेत सॉरी नको म्हणूस. तू कशाला सॉरी म्हणतोयस? रडू नकोस. तू नको म्हणू सॉरी. मी म्हणतो सॉरी. माफ कर मला. मी तुझ्यावर हात उगारला अनिकेत. नव्हता उगारायला पाहिजे. तू मुलांच्या सेफ्टीसाठीच बोलत होतास ना. मी ऐकायला हवं होतं तुझं. आय एम सॉरी. चुके चुके. आता 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 ती जगतापची डील कॅन्सल करूयात ना. कॅन्सल. हा. पण पुढचा चांगला फूड सप्लायर तू शोधायचास. तुझी जबाबदारी. शांभवी, भांडण मिटलं. आता आम्हाला पटकन तिघांना पण जेवायला वाढ. काय भांडण करून करून ना सगळी एनर्जी जाते आणि पॅचअप करून तर अजून जास्तच.